हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळ्यात खरबूज खाल्ल्याने गरमीपासून शरीराला होणारा त्रास कमी होतो, तसेच आपले शरीर डिहायड्रेट राहण्यासाठी सुद्धा मदत होते. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही, तरी सुद्धा दाटसर असा हा आपला मिल्कशेक तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं. तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता. आणि त्याच्यातलं मी पाव वाटी दूध बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकीचं दूध आहे ते आपण गरम करायला ठेवणार आहोत. आता या दुधामध्ये मी 4 चमचे साखर घालून घेणार आहे. हा पोहे खायचा चमचा आहे, त्याने आपण 4 चमचे साखर घालून घेतलेली आहे. आता आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत मी इथे पाव वाटी साबुदाणे घेतलेले आहे. ते व्यवस्थित असे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. जास्त बारीक पावडर करायची नाहीये, आपल्याला अशी जाडसर भरड ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण ही जाडसर भरड करून घेतलेली आहे. आता साबुदाण्याची ही जी भरड आहे ती 2 चमचे आपण या दुधामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे काही गुठळ्या असतील तर त्या मोडून जातील. इथे मी एक खरबूज घेतलेला आहे, याला मस्क मेलन असं सुद्धा म्हणतात. आता आपण हे व्यवस्थित असं कट करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे मस्क मेलन जे आहे ते कट करून घेतलेलं आहे. त्याच्यामधल्या ह्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊया. असा पिकलेला घ्यायचा छान असा. टेस्ट करून बघायचा. हा जर जास्त गोड असेल तर आपण साखरेचं प्रमाण कमी करायचं. व्यवस्थित अशा सर्व बिया काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण ह्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता याचा जो गर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असा. अशा पद्धतीने आपण संपूर्ण गर याच्यातून काढून घेतलेला आहे. याच्यातून पण पूर्ण गर निघालेला आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. टरबूज जे आहे त्याला स्वतःच भरपूर असं पाणी असतं, त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. याने आपलं शरीर डिहायड्रेट राहायला मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून खरबूज, कलिंगड हे खाल्लंच पाहिजे. आता आपण हे बारीक वाटून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं बारीक वाटलं गेलेलं आहे हे. तुम्हाला जर याच्यामध्ये फोडी वाटत असतील तर तुम्ही गाळून घेतलं तरी चालू शकतं, पण ही गाळायची मला तरी सध्या गरज नाहीये. व्यवस्थित असं हे बारीक झालेलं आहे. आता आपलं दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे. साखर पण व्यवस्थित विरघळलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे पाव वाटी दूध घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये साबुदाण्याची जी भरड आपण भिजत घातली होती ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि थोडं थोडं या दुधामध्ये घालून सतत ढवळत राहायचं. याने आपलं दूध जे आहे ते छान असं घट्टसर होईल साबुदाण्यामुळे. हे आपण उपवासासाठी करतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण कॉर्नफ्लॉवर किंवा कोणता फ्लेवर यूज करणार नाहीये. आपलं जे खरबूज आहे त्याला फ्लेवर खूप छान आहे, त्यामुळे याच्यामध्ये वेलची, व्हॅनिला वगैरे काहीही ॲड करायची गरज नाही आहे. आता हे व्यवस्थित 5 मिनिटं आपण असं ढवळून घेऊया सतत, जेणेकरून कुठे याच्या गुठळ्या होणार नाही. साबुदाण्याची जी भरड आपण घातलेली आहे ती व्यवस्थित या दुधामध्ये शिजून निघेल. आता हे दूध आपलं फार छान असं घट्टसर झालेलं आहे. साबुदाण्याची भरड पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जे खरबुजाचं मिश्रण होतं आपण बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया. व्यवस्थित असं अतिशय छान असा कलर आलेला आहे आपल्या ह्या मिश्रणाला. कोणताही आर्टिफिशियल कलर आपण वापरलेला नाहीये, नॅचरल कलर खरबुजाचा आलेला आहे आपल्या. आता हे 2 मिनिटं फक्त जस्ट असं हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया. या स्टेजला थोडंसं टेस्ट करून बघायचं गोडाचं प्रमाण बरोबर आहे का. गोडाचं प्रमाण बरोबर असेल तर याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची नाहीये. जर तुम्हाला गोड कमी वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड केली तरी सुद्धा चालू शकतो. पण मी हे जे खरबूज घेतलेलं ते पिकलेलं होतं व्यवस्थित आणि छान असं गोड चवीला आहे, त्यामुळे 4 चमचे साखर इनफ आहे याच्यासाठी. आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे रूम टेम्परेचरला व्यवस्थित असं थंड करून घेऊया. अशा प्रकारे हा खरबुजाचा सरबत रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतरला मी तासभर फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आपण सर्व करून घेण्यासाठी इथे एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी हे सब्जा जे आहे ते 2 चमचे सब्जा मी पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत घातला होता. त्यातला मी 1 चमचा याच्यामध्ये घालून घेते सब्जा. सब्जा पण आपल्या शरीरासाठी थंड असा असतो, त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून खावा. आता आपण हा मिल्कशेक जो आहे तो याच्यामध्ये घालून घेऊया.
आणि सब्जा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण. आणि आता त्याच्यावरती आपण काही बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घेऊया डेकोरेशनसाठी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपण हे मास्क मेलनचं मिल्कशेक जे आहे ते बनवलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने. तर या उन्हाळ्यात तुम्ही खरबुजाचा मिल्कशेक नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.